जैन बोर्डिंग प्रकरणावरून धंगेकर आणि मोहळांमधला वाद थांबण्याची चिन्ह नाहीये। धंगेकर लढणारा कार्यकर्ता, पण महायुतीमध्ये दंगा नको असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। दरम्यान मोहळांच्या विरोधात रवींद्र धंगेकरांनी मोदींना पत्र लिहिलंय, तर जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द होण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांच्या समोर सुनावणी होणार आहे। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द होण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांसमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। बोर्डिंगच्या जमिनीवर पुणे महापालिकेने दिलेल्या बांधकामाच्या परवानग्या रद्द होण्याचीही शक्यता आहे। तर मोहोळांनी काल जैन मुनींची भेट घेतली होती। जैन मुनींवर उपोषणाची वेळ येणार नाही असं आश्वासनही मोहोळांनी दिलं होतं। त्यानंतर हा जमीन व्यवहार रद्द होणार अशी शक्यता वर्तवली जाते। जैन बोर्डिंग प्रकरणावरून धंगेकर आणि मोहोळांमधला वाद मात्र थांबण्याची चिन्ह नाहीयेत। धंगेकरांनी मोहोळांविरोधात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय, तर दुसरीकडे शिंदेंनी धंगेकरांना महायुतीत दंगा नको असं पुन्हा एकदा सांगितलंय। मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही। पण ते जे करतायत त्याला पाठिंबा नाही, अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोललेत। आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत, विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलीत द्यायचं नाही। काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे। महायुती म्हणून त्यांनी अगोदरच हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही। आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि हा विषय संपेल। याच दरम्यान दुसरीकडे धंगेकरांनी मात्र आंदोलनाचा इशारा दिलाय। सोमवारपर्यंत जैन बोर्डिंगची जागा ट्रस्टला परत केली नाही तर मंगळवारी बॉम्ब फोडणार असा इशारा धंगेकरांनी दिलाय। जोपर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून ही लढाई लढणार आहे आणि लढतोय, मी पुरावे टाकतोय, अजून माझ्याकडे प्रचंड पुरावे आहेत। त्यांनी जर हे पुरावे जर माझे काढायचे नसतील तर त्यांनी हे मंदिर सोमवारपर्यंत हे मंदिराचे सगळे कागदपत्र हे समाजाला लिगली ताब्यात जर नाही दिले तर मंगळवारी तुम्ही बॉम्ब बघा कसा पडतोय। जैन समाजातल्या महत्त्वाच्या संघटनांची आज पुण्यात बैठक झाली। या बैठकीत जैन समाजातील 100 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते। राजू शेट्टींनी सुद्धा या बैठकीला उपस्थिती लावली होती। त्यांचा सहभाग खरोखरच नसेल तर त्यांनी पुढाकार घ्यावा। ते सरकारमध्ये आहेत, ते मंत्री आहेत, हा व्यवहार रद्द करावा। नसेल तर 1 तारखेनंतर महाराजांचं उपोषण सुरू झाल्यानंतर आम्ही काय आहोत आणि कसं आंदोलन करतो हे दाखवू। आमची मागणी हीच आहे की व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि हे केवळ आमचंच नाही, साऱ्या पुणेकरांचं म्हणणं आहे। दुसरीकडे मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे। जैन बोर्डिंगच्या विषयातच ही चर्चा झाल्याची शक्यता आहे।